मित्रांनो, वेळ लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नाना आता मंजिरीला सांगतात की बाळा, हे बघ, तू तुझा कधीही विचार केला नाही, तू फक्त जिजीसाठी हे लग्न करतीये मला माहीत आहे. मी तुला एक सांगतो ना, ते आता ऐक, तू इथून पळून जा. हे ऐकल्यानंतर मंजिरीला आता घामच फुटतो. तेव्हा ती आता विचारते, काय नाना, तुम्ही हे बोलताय? मग आता नाना म्हणतात, हो बाळा, मीच तुला बोलतोय, कारण मला माहीत आहे की तू हे लग्न फक्त जिजी आणि जिजीसाठी करतीये. मनातून तुला अजिबात जय आवडत नाहीये. हे बघ, जिजीची काळजी करू नको, हे घे पैसे, असं म्हणून ते खिशातून काही पैसे काढतात आणि मंजिरीकडे देत तिला म्हणतात, जा बाळा इथून पळून. तेव्हा मंजिरी आता घाबरते. त्यावेळी आता मंजिरी खूप रडत असते आणि म्हणते, नाही नाना, मी असं नाही करू शकत. मग आता नाना म्हणतात, बाळा, तुला होणारा हा त्रास मी आता नाही बघू शकत, कारण यापूर्वी हा बाप काहीच करू शकत नव्हता. मी हतबल होतो, कारण सुख तुझ्या आयुष्यातून निघून गेलं होतं आणि मी मात्र पण आता इथून पुढे नाही बाळा, मी तुझ्या डोळ्यात नाही पाणी बघू शकत. त्यावेळी आता मंजिरी नानांकडे पाहतच राहते. तेवढ्यातच तेथे आता रुजुता येते आणि विचारते, काय झालं? मग आता काय झालं हे आम्हाला तरी काय माहीत. आता आम्ही बाहेर आणि मंजिराला घेऊन आतमध्ये नाना बसलेत आपले गप्पा मारत. आता काय चाललंय त्यांचं असं मला तरी काय माहीत असणार, असं रुजुताला शशिकला म्हणते. तेव्हा रुजुता म्हणते, अगं आई, तुला माहिती आहे का, जयचे आई वडील विचारतायत मांडवात की नाना कुठे घेऊन गेले मंजिरीला. तिथे मोठं असं आपलं कुणी नाहीये ना, मग त्यांना काहीतरी सांगायला नको का? तेव्हा ओ भाऊजी दरवाजा उघडा ना, ओ भाऊजी दरवाजा उघडा ना, असं शशिकला जोराजोरात ओरडत असते. तेव्हा तिकडे मोठं कुणी नाहीये. चला बरं, मांडवामध्ये सगळेजण विचारतायत की नवरी मुलगी कुठे आहे, असं शशिकला आता मोठ्या मोठ्याने ओरडत असते आणि म्हणते की अहो भाऊजी, पटकन उघडा हा दार, आता अंत नका पाहू आमचा. मग जिजी म्हणते, जाऊ दे ग, त्यांचं काही बोलणं चालू असेल ना, तर ते बोलणं अगोदर होऊ दे, येतील ते आपले बाहेर, कारण माझी मंजिरी खूप समजूतदार आहे, ती काही असा चुकीचा निर्णय घेणार नाही. बाप लेकींचं बोलणं सुरू आहे ना, मग त्यांना करू द्यात, काय बोलायचं असेल ते बोलू द्यात. त्यानंतर आता नानांना इकडे आतमध्ये मंजिरी म्हणते, मी पळून जाणाऱ्यातली नाही नाना, मी लढणारी आहे. मी आजपर्यंत लग्नाला एकाच गोष्टीसाठी नकार देत होते, ते म्हणजे मला तुम्हाला, जिजीला आणि या घराला कधीही सोडून जायचं नव्हतं आणि माझ्यासाठी माझी कर्तव्य स्वतःच्या श्वासापेक्षा मोठी होती आणि आहेतही अजून. आणि मग नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुमचा आणि जिजीचा आनंद माझ्या कर्तव्यांपेक्षा माझं लग्न होण्यात खूप मोठा आहे. त्यानंतर नानांना समजावत आता ती म्हणते, नाना, जर माझं लग्न करण्यामध्ये तुमचं आणि जिजीचं सुख असेल तर तुमच्या सुखात माझं सुख नाही आहे का हो? तेव्हा नानांचे डोळेसुद्धा पाणवतात आणि आपल्या लाडक्या मंजिरीकडे ते पाहत राहतात. पुढे आता ती म्हणते, नाना, तुम्हाला ना उगीच असं वाटतंय की मी खुश नाहीये, मला खूप वाईट वाटतंय, पण खरंच हो, असं काही नाहीये, मी अगदी ठीक आहे. तुम्ही त्यामुळे स्वतःला असं वाईट वाटून नका ना घेऊ. तुम्ही मला म्हणाला होतात ना, रायाची शपथ घेऊन सांग. मग आता मी माझ्या रायाची शपथ घेऊन सांगते की मला करायचंय हे लग्न आणि माझ्या मनात असं काही नाही. अहो, प्रत्येक मुलीला आपलं हे माहेरचं घर सोडून जाताना जशी हुरहुर वाटते, तुम काहीतरी असं सुटून गेल्यासारखं वाटतं आणि सेम तसंच मला वाटतं. या घराला, तुम्हाला आणि जिजीला सोडून जाण्याची मला खरंच खूप भीती वाटत होती आणि म्हणूनच मी या लग्नाला अजूनपर्यंत पण नाही म्हणत होते. पण तुमचं सुख जर मी लग्न करण्यामध्ये असेल तर मला ते मान्य आहे. तुमचं सुख हे माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. पुढे आता नानांना ती रडतच विचारते, नाना, आम्हाला एक सांगा ना, तुम्हालाही असंच वाटतं ना की मी तुम्हाला सोडून जाऊ नये म्हणून, आणि म्हणूनच तुम्ही तिथे सगळ्यांसमोर थांबा असं म्हणून ओरडलात? अहो नाना, तुम्ही मला इकडे सांगताय की पळून जा म्हणून, पण पळून जाऊन जाऊन तरी मी कुठे जाणार नाना पळून? अहो, मी परत तर इथेच येणार ना तुमच्याजवळ, मी तरी कुठे पळून जाऊ, असं आता नानांना ती विचारत असते. तेव्हा नाना तिचे हात हातात घेतात, तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तिला जवळ घेतात. नानांना आता खूप वाईट वाटलेलं असतं की माझ्या लेकीचं लग्न होणार, ती मला सोडून जाणार. या विचाराने आता नाना हे खूपच इमोशनल झालेले असतात. दुसरीकडे राया आता अगदी जीवाचं रान करतो, कारण काहीही झालं तरी जयच्या बायकोचा शोध त्याला घ्यायचा असतो. मग आता तो त्याच्या सहकाऱ्यांना सांगतो की काय रे,
सापडली का तुम्हाला ती? फोटो नीट निरखून बघा बरं का. मला इथे मार्केटमध्ये मगाशी ती धडकली होती, अजूनपर्यंतही ती मार्केटच्या बाहेर गेली नसेल, इथेच कुठेतरी असेल, त्यामुळे तुम्ही पटपट तिचा शोध घ्या. तेव्हा त्याचे सहकारी ठीक आहे असं म्हणतात आणि लगेच जयच्या बायकोचा शोध घेण्यासाठी निघतात. त्यानंतर आता इकडे मंजिरी आणि नाना हे दोघेही लग्न मंडपात येतात आणि तेथे आल्यानंतर सर्वजण एकदाचा फायनली मोकळा श्वास घेतात. मग आता सर्वजण आपापसात कुजबुजत असतात. खूप पाहुणे मंडळी देखील आता तिथे आलेले असतात. काही जण विचारू लागतात काय झालं. मग आता जिजी म्हणते आले बाई एकदाचे. आता असं म्हणून ती मंजिरीला जवळ घेते आणि विचारते काय ग झालं होतं एवढं, काय एवढे गप्पा मारत होतात तुम्ही. असं म्हणून ती आता मंजिरीला सांगते की अजिबात आता या पाटावरून लग्न होईपर्यंत, ते विधी होईपर्यंत उठायचं नाही. तेव्हा मंजिरी हो असं म्हणते. तर आता अगोदर गुरुजी म्हणतात आता इथून उठायचं नाही. मग आता मंजिरी ठीक आहे असं म्हणते. त्या दोघांच्या लग्नाचे विधी आता पुन्हा सुरू होतात. मग त्यानंतर जो पाण्याने भरलेला कलश असतो तो अगोदर मंजिरीला डोक्याला लावायला सांगतात आणि मग नंतर जयला. पण जयच्या मनात आता लगेच शंका येते, नक्की काहीतरी हिचं बिनसलं आहे, कारण ही अशी नानांबरोबर बाहेर जाणार नाही, ते पण महत्त्वाचे विधी सोडून. नक्की यांच्या डोक्यात काहीतरी आहे असा जयला आता संशय येऊ लागतो. त्यामुळे तो तिरक्या नजरेने आता मंजिरीकडे पाहू लागतो. यांचे विधी सुरू असतानाच निखिलला अचानक एक फोन येतो. तेव्हा निखिल आता तो फोन पाहतो तर तो रायाचा फोन असतो. रायाचा फोन आल्यामुळे निखिल जरा बाहेर जातो आणि फोनवर बोलतो की काय झालं रे राया दादा. मग आता राया म्हणतो मला जयची बायको सापडली आहे, आता मिस फायरकडे फोन दे, मग तिला कसं घेऊन यायचं मी सांगतो तुला. त्यावेळी ठीक आहे असं निखिल म्हणतो आणि मंजिरीकडे जात असताना जिजी मध्ये त्याला अडवते आणि म्हणते अजिबात नाही हां, कारण ताईचं लग्न सुरू आहे ना आता, मग अजिबात तू मध्ये मध्ये करायचं नाहीस. मी तुला एकदाच सांगतेय की ते लग्न निर्विघ्नपणे पार पडू देत. तेव्हा राया जिजीचं सगळं बोलणं आता ऐकत असतो आणि त्याला धक्का बसतो. तेव्हा आता निखिलचाही नाईलाज होतो आणि तो लगेच आता फोन घेऊन दुसरीकडे जातो. जिजी आता मंजिरीजवळ येऊन तेथे उभी राहते. त्यानंतर आता निखिल म्हणतो की राया दादा तू ऐकलं ना, आता काय झालं बघितलं ना जिजी काय म्हणाली ते. तेव्हा शेवटचं मिस फायर बरोबर एकदाच बोलू दे ना प्लीज, असं आता राया म्हणतो. मग आता दादा वेळ निघून गेली आहे, माझाही आता नाईलाज आहे असं निखिल म्हणतो. तेव्हा हॅलो हॅलो करत आता राया खूपच संतापतो, परंतु निखिलने आता फोन ठेवलेला असल्यामुळे त्याचाही नाईलाज होतो. त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की वधू आणि वराने आई वडिलांच्या आणि थोरा मोठ्यांच्या पाया पडायचं. त्यानंतर थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला जेव्हा ते गुरुजी सांगतात तेव्हा हे दोघेही उठतात आणि आपापल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतात. तेव्हा सर्वजण त्या दोघांना सुखी राहा असा आशीर्वाद देतात. कडे राया आता त्याच्या सहकाऱ्यांना विचारतो काय रे सापडली का ती बाई. मग आता नाही अजून राया भाऊ नाही सापडली, पुन्हा एकदा फोटो दाखव बरं असं टिपिकल म्हणतो. मग आता राया पुन्हा एकदा त्याला तो फोटो दाखवतो आणि मग टिपिकल म्हणतो की मी खरंच इथे कुठेतरी पाहिलं हिला, पण आता लक्षात येत नाहीये नक्की कुठे पाहिलंय ते. तर आता त्यांच्या समोरच आपलं चेहरा स्कार्फने बांधून जयची बायको तेथे उभी असते आणि मग रिक्षावाल्याला ती नंतर हात करते, परंतु या तिघांचं बोलणं सुरू असतं. राया म्हणतो काहीही झालं तरी वादळ येऊ दे वारा येऊ दे, आज मी त्या जयच्या बायकोला शोधणार म्हणजे शोधणारच. मग जयची बायको आता तिथे रिक्षात बसते आणि पुढे रिक्षा चाललेली असते. त्याच वेळी आता राया म्हणतो हे बघ मिस फायरच्या जीवनाचा प्रश्न आहे, टिपिकल आपल्याला काहीही तरी करायला हवं. तेव्हा त्या दोघांना तो लगेच स्टेशनवर पाठवतो आणि स्वतः बस स्टॉपवर जायला निघतो. तर आता जयची बायको ज्या रिक्षामधून निघालेली असते तीच रिक्षा आता रायासमोर येऊन थांबते. तेव्हा राया आता त्यांना वाट मोकळी करून देतो. मग आता ती रिक्षा तेथून जाते आणि त्यामध्ये जयची बायकोही बसलेली असते. त्यानंतर राया आता डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो काय करावं कुठे शोधावं, हे दोघे तर स्टेशनवर गेलेत, मी बस स्टँडवर जातो असं म्हणून आता तो धावतच तिकडे जायला निघतो. इकडे आता मंजिरी आणि जयच्या मंगला
मंगलाष्टक आता होणार असतात. फायनली आता त्या दोघांचं लग्न होणार असतं. तेव्हा जय रागातच मंजिरीकडे आता पाहत असतो. त्याला वेगळा संशय आलेला असतो. आता मंजिरी डुंकूनही त्याच्याकडे अजिबात बघत नसते. त्यानंतर शशिकला म्हणते की गुरुजी पटपट आवरा बरं का तुम्ही, कारण झटपट लग्न झालं पाहिजे. हे गुरुजी म्हणतात, अहो झटपट म्हणजे हे लग्न आहे, हा काय बाहुलीचं लग्न नाहीये, खरं लग्न आहे. झटपट कसं होईल? अहो सगळं काही विधिवत आणि मुहूर्तावरच झालं पाहिजे ना. आणि तुम्ही म्हणता की पटपट उरकून घ्या म्हणून, हा काय खेळ मांडलाय का इथे? असं म्हणून ते शशिकलाचा तोंड आता गप्प करतात. त्यानंतर आता शशिकला म्हणते की अहो तुम्हाला माहीत असेल ना की या सगळ्या समारंभाला राया नावाचं ग्रहणसुद्धा लागू शकतं. पुढे आता गुरुजी म्हणतात की हा खरंच खूप दुर्मिळ योग आहे. राया नावाच्या ग्रहणाबद्दल जर तुम्ही बोलला असताल तर तसं काहीही होणार नाही, कारण इथे सगळं काही मंगल घडणार, राया इथे येणारच नाही असं आता गुरुजी स्पष्टपणे शशिकलाला म्हणतात. आणि काही वेळातच ते लगेच मंगलाष्टक देखील सुरू करतात. मंगलाष्टक सुरू झाल्यानंतर मंजिरी रागातच जयकडे पाहत असते. तिला अजिबात तो आवडत नसतो. त्याच्या स्वभावामुळे त्याने अजूनही मंजिरीचं मन काही जिंकलेलं नसतं. आणि नानांनाही माहीत असतं की आपली मंजिरी अजूनही खुश नाहीये. काहीतरी असं घडावं, मंजिरीचं लग्न मोडावं अशी नानांची मनापासून इच्छा असते. मात्र जिजी आता म्हणत असते, आपल्या मंजिरीच्या चेहऱ्यावरीलच तेच सांगते की ती किती खुश आहे ते, हो की नाही? मग आता नाना त्यावर काहीच उत्तर देत नाही. मंजिरी फक्त जिजीसाठी लग्न करतीये हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असतं. आणि म्हणूनच ते आपल्या लाडक्या मंजिरीकडे पाहत राहतात. तिच्या मनातील दुःख त्यांना समजत असतं. त्यानंतर मंगलाष्टक आता सुरू झाल्यावर सर्वजण त्यांच्यावर अक्षदा टाकतात. इकडे मंजिरीच्या डोळ्यात मात्र आता पाणी असतं. तेव्हा आता आपली मंजिरी खरंच खूप खुश राहणार आहे असं जेव्हा जिजी म्हणते ना, तेव्हा नाना विचारतात, काय ग, खरंच आपली मंजिरी खुश आहे असं तुला वाटतंय का? अगं मला तर नाही वाटत. ती फक्त आणि फक्त तुझ्यासाठी लग्नाला उभी राहिली आहे. तिच्या मनातून तिला जय आवडलेलाच नाहीये आणि तू तिला असं बोहल्यावर चढवलं, त्यामुळे ती आता माघार घेत नाहीये. मला माझ्या लेकीच्या मनातील दुःख समजते की ती खुश नाहीये. तर खरंच मंजिरीच्या डोळ्यात पाणी असतं. आणि नानांनी अजूनही ते स्पष्टपणे पाहिलेलं असतं. आपलं लेकरू या लग्नामुळे खुश नाहीये. नानांना आता समजलेलं असतं, तरीही जिजी आपली हट्टीवादपणाच करत असते. त्यानंतर आता जिजी म्हणते, तिचा भूतकाळ तिच्या आनंदाच्या आड येतोय आणि मी तो तर बदलण्याचा प्रयत्न करतेय ना. तुम्ही पण बघतच राहा, एकदा का मंगळसूत्र तिच्या गळ्यात पडलं ना तर सगळं काही अगदी बदलून जाईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त आणि फक्त तिला आशीर्वाद द्या. त्यानंतर आता मंगलाष्टक होतात तेव्हा सर्वजण जोराजोरात टाळ्या वाजवतात. शेवटी आता जय आणि मंजिरीचा विवाह सोहळा संपन्न झालेला असतो. सर्वांना आनंद होतो. जिजी देखील आता आनंदानेच टाळ्या वाजवू लागते आणि शशिकला देखील. मात्र आता रुजुता आणि निखिल हे दोघेही एकदम शांत शांत असतात आणि त्या दोघांना काहीही सुचत नसतं. त्या दोघांच्या मध्ये जो आंतरपाठ असतो तो काढला जातो. तेव्हा जय आता जरा रागातच मंजिरीकडे पाहतो, तर मंजिरी ही त्याच रागात जयकडे पाहते, परंतु ती तसं भासवू देत नाही. मग आता शशिकला म्हणते, ए बाई, अगं घाल ना त्याला हार, घाल. तेव्हा नाईलाजाने का होईना जिजीचं मन राखण्यासाठी मंजिरी ही जयच्या गळ्यात आता हार घालते. तिला आता असं वाटत असतं की राया कुठून तरी येईल आणि माझं लग्न मोडेल. ती आता सारखी वाटेकडे डोळे लावून बसलेली असताना भामटा जय हा लगेच मंजिरीच्या गळ्यामध्ये हार घालतो आणि तिला आता ते समजत सुद्धा नाही. इकडे मात्र शशिकला ही जोराजोरातच टाळ्या वाजवू लागते आणि अगदी नाचायचीच बाकी राहते, कारण फायनली मंजिरीचं लग्न झालेलं असतं. तेव्हा नाना मात्र खूपच नाराज असतात. त्यांना आता काय करावं सुचत नसतं, परंतु मंजिरीने हो म्हटलूनच नानांनीही तिच्या होला हो केलेलं असतं. आता दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर पाहुणे मंडळी आता तिथून जायला निघतात खरं, परंतु आता लग्नाचे विधी नंतरचे जेव्हा सुरू होतात, म्हणजे मंगळसूत्र घालण्याचा, जोडवी घालण्याचा जो कार्यक्रम असतो ते विधी आता जेव्हा सुरू होतात, तेव्हा मंजिरी आणि त्याचबरोबर जय हे दोघेही आता तेथे पुन्हा पाटावर बसतात. तर गुरुजी म्हणतात, नवरदेवाने आता नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचे. तेव्हा रुजुता आता विचारते, जीजी अगं मंगळसूत्र कुठे आहे? तेवढ्यातच आता
जिजी म्हणते हो मी घेऊन येते हा पटकन, असं म्हणून जिजी आता मंगळसूत्र आणण्यासाठी तिकडे जाते. तेव्हा जय मात्र आता गालातच हसत असतो, कारण आता फायनली मंजिरी आता त्याची बायको होणार असते. एकदा का मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं म्हणजे मंजिरी माझीच असा भ्रम आता त्याचा असतो. काही वेळानंतर जिजी आता म्हणते अगं रुजुता इथे मंगळसूत्र तर नाहीये. तेव्हा मात्र सर्वांनाच मोठा धक्का बसतो, तर मंजिरी आता डोळे बंद करूनच घेते, कारण तिला असं मनातून कुठे ना कुठे वाटत असतं की माझा राया येईल आता. मग रुजुता म्हणते की अगं जिजी असेल तिथे बघ ना कुठेतरी मंगळसूत्र, शोध बरं. तेव्हा ठीक आहे असं आता जिजी म्हणते आणि पुन्हा मंगळसूत्र शोधत असते. त्यानंतर आता जिजी म्हणते ती मुलगी जेव्हा मंगळसूत्र पळवून नेत होती ना तेव्हा आपण तिच्या हातातून घेतलं आणि मग नंतर कुठे ठेवलं. तर सर्वजण विचार करू लागतात की नक्की कुणाच्या हातात ते मंगळसूत्र दिलं होतं. तेव्हा जय आता रागातच सगळ्यांकडे पाहू लागतो आणि मनातच म्हणतो काय बिनडोक माणसं आहेत, कळतच नाही बाबा मला, कारण हे म्हणतायत की इथे मंगळसूत्र नाही आहे आणि मग कुठे गेलं असेल, यांना काही व्यवस्थित ठेवता नाही आलं का? मंगळसूत्र घालण्याची वेळ आली आणि यांच्याकडून मंगळसूत्र आत्ता हरवतंय, बिंडोक कुठले, माझ्या हातात असताना यांना चांगलं फटकावून मी सरळ केलं असतं, असं रागातच तो म्हणतो. त्यानंतर आता जिजीला आठवतं की शशिकलाने ते मंगळसूत्र माझ्या हातातून घेतलं होतं आणि मग शशिकलाला ती तसं विचारते. तेव्हा शशिकला म्हणते हो अगं आठवलं. ए रुजुते, तुला आठवण करून द्यायला काय होतं गं? त्यानंतर शशिकला म्हणते अगं ईशे तुला कळतं की नाही तुझ्या बटव्यात ते मंगळसूत्र आहे. तेव्हा ईशा म्हणते हो सॉरी हां मी विसरलेच होते, असं म्हणून ती लगेच शशिकलाकडे मंगळसूत्र देते. शशिकला जिजीकडे देते आणि गुरुजींना आता मंगळसूत्राची पूजा करण्यासाठी लगेच तिकडे दिलं जातं. त्यानंतर गुरुजी आता म्हणतात की जयराव तुम्ही एक काम करा, या मंगळसूत्रांच्या वाट्या आहेत ना त्याच्यामध्ये हळदी आणि कुंकू भरा. मग आता तो मंगळसूत्राची पूजा करतो आणि त्यामध्ये हळदी कुंकू भरतो. त्यानंतर आता जयकडे मंगळसूत्र देत गुरुजी म्हणतात चला आता नवऱ्या मुलाने नवरी मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचंय. आता एकदा का मंगळसूत्र घातलं तर मंजिरीचं लग्न फायनल होणार आपल्याबरोबर, जयला असं मनातून वाटत असतं आणि तो खूपच खुश असतो मंजिरीला मंगळसूत्र घालण्यासाठी. मात्र मंजिरीच्या डोळ्यात आता खूप पाणी असतं, ती बिचारी आता खूपच रडू लागते. निखिल आणि रुजुता हे दोघेही खूप घाबरतात, कारण आता मंजिरी ताईच्या गळ्यात एकदा का मंगळसूत्र घातलं या जयने तर तिचं लग्न फायनली होणार हे त्यांना आता वाटत असतं आणि मग तो सारखा राया कधी येईल याचीच वाट पाहत असतो. आता तो मंगळसूत्र घालणारच असतो, तेवढ्यातच राया आता धावत तेथे येतो आणि जय गळ्यात मंगळसूत्र घालतोय मंजिरीच्या हे पाहतो आणि जोरातच ओरडतो की मिस फायर अगं थांब, हा राया विघ्न घालायला आलाच हे आता सर्वांना समजतं. मग आता रुजुता आणि त्याचबरोबर निखिलला खूपच आनंद होतो. तर मंजिरीने आपले डोळे आता बंद करून घेतलेले असतात आणि आपल्या लाडक्या रायाचा आवाज कानी पडताच ती खाडकन डोळे उघडते आणि खूप प्रेमाने रायाकडे बघू लागते. आता तेथे असणारे सर्वजण रायाकडे पाहत असतात. राया आता धावतच तेथे येतो आणि म्हणतो मिस फायर अजिबात गळ्यात मंगळसूत्र घालून घेऊ नकोस. तेव्हा जय आता खूपच चवताळलेला असतो आणि रागातच आता त्याच्याकडे पाहतो. तेव्हा निखिल म्हणतो राया दादा तू आलास, असं म्हणून तो खूपच खुश होतो. त्यावेळी जिजीचा राग अनावर होतो आणि जिजी रागातच रायाकडे पाहते. त्यानंतर आता जय मनातच विचार करतो हा राया म्हणजे ना माझ्या मार्गातला काटा आहे, पुन्हा येतो आणि अख्खी वाट लावून टाकतो माझ्या आयुष्याची, माझ्या प्लॅनची. त्यानंतर जिजी आता म्हणते अरे जय तू का थांबलास बाळा, अरे घाल ना तिच्या गळ्यात मंगळसूत्र. तेव्हा आता राया म्हणतो थांब मिस फायर, अजिबात त्याच्याकडून मंगळसूत्र घालून घेऊ नकोस. आता रायाने असं बोलल्यानंतर सर्वांना प्रचंड धक्का बसतो. तेव्हा आता तो ओरडून जेव्हा सांगत असतो तेव्हा आता मंजिरी ते मंगळसूत्र स्वतः हातात घेते. तर जय आता अजूनही मंगळसूत्र आता तिच्या गळ्यात घालण्याच्याच प्रयत्नात असतो. जिजी म्हणते जय प्लीज थांबू नको, तू मंगळसूत्र घाल अगोदर गळ्यात. त्यानंतर आता जयचीच कोंडी होते, काय करावं कळत नाही. त्याला तर मंजिरी बरोबर लग्न करायचं असतंच, परंतु आता या रायाने नवीन काय तमाशा उभा केला आहे हे जयला आता वाटत असतं आणि याच्याकडे काही पुरावा असेल का याचीही भीती जयला वाटत असते. त्यामुळे त्याची पूर्णपणे घाबरगुंडीच उडालेली असते. त्यानंतर जिजी म्हणते जय अरे घाबरू नको, घाल माझ्या मंजिरीच्या गळ्यात मंगळसूत्र.
तेव्हा मात्र आता मंजिरी खूपच रडू लागते. एकीकडे राया, दुसरीकडे जय. तिची आता द्विधा मनस्थिती झालेली असते. तेव्हा थांबे थांब, नको घालू, असं म्हणून आता राया हा पुढे धावायला निघतो आणि मंजिरीला जयच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न करतो. तेथे 2 माणसं येतात आणि रायालाच पकडून ठेवतात. तेव्हा राया आता त्या दोघांची गचंडी पकडतो, असं एकमेकांना धडकवतो आणि लगेच मंजिरीकडे धाव घेतो. त्यानंतर अजून काही जण येतात आणि रायाला मारण्याचा प्रयत्न करतात. राया आता भर मंडपातच त्यांची एवढी धुलाई करतो की त्यांचं उठणं बसणंही मुश्किल होऊन जातं. त्यानंतर तेथे असणारा राया हा नारळ उचलतो आणि जयच्या हातावरच फेकतो. मग त्याला मंजिरीला गळ्यात मंगळसूत्रच घालता येत नाही, तर जय आता मोठ्याने ओरडत असतो, ए राया, तू काय केलंस हे? तेव्हा पूर्ण मंडपामध्ये आता भयानक शांतता पसरलेली असते, कारण रायाने अक्षरशः एवढा गोंधळ घातलेला असतो. तेथे सर्वजण आता रायाला घाबरलेले असतात. तेव्हा आता सर्वांना मोठा धक्काच बसतो की जयची चांगलीच रायाने धुलाई केली. त्यानंतर आता जय तेथून उठतो आणि म्हणतो, राया, म्हणून तो आता पुढे येतो आणि म्हणतो, बस झाली तुझी आता नाटकं, असं म्हणून तो रायावर आता हात उचलण्याचा प्रयत्न करतो. तर राया आता एकदम शांत होतो. राया आता काहीच रिॲक्शन देत नाही. त्यामुळे जय आता रायाला खूप मारतो. तेव्हा आता मंजिरी म्हणते, जय थांब रे प्लीज. तेव्हा आता रायाला खूपच आता जय मारण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या पोटामध्ये सारखा सारखा लाथा घालत असतो, गुद्दे घालत असतो. राया आता मार खाऊन घेत असतो. आपल्या मिस फायरचं लग्न त्या जयबरोबर त्याला होऊच द्यायचं नसतं. मग आता मंजिरी म्हणते, तू मारू नकोस हा जय, अजिबात त्याला. मी लग्न करायला तयार आहे ना तुझ्याबरोबर, तरीही तू का त्याला मारतोस? मग आता जय पुन्हा एक बुक्का रायाला घालणार असतो, तर राया आता सगळी ताकद लावून त्याचा हातच पकडून ठेवतो. तेव्हा रायाची ताकद पाहून जय देखील आता हादरतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जयचा खोटा बुरखा टराटरा फाडून तो आता सर्वांसमोर जयच्या पहिल्या बायकोलाच घेऊन येतो आणि नानांना म्हणतो की नाना, जीजी, हे पहा, जयची पहिली बायको. तेव्हा मंजिरी खुश होते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.